नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथ्य IAS अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. MPSCने आपली जी 2025साठीची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्यासाठीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीचे आपण काय ठळक जी वैशिष्ट्ये आहे ती या व्हिडिओतून बघून घेऊ की सगळ्यात पहिले तर किती जागांसाठी जाहिरात आहे. तर यावेळेस 385 पोस्ट जे आहे त्यासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे. आपली जी पूर्वपरीक्षा होणार आहे त्याची तारीख आहे 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर राज्यसेवा जी आहे त्यासाठीच्या ज्या किती जागा आहेत तर सध्या ज्या आहेत त्या 127 जागा आहेत. वनसेवेसाठीच्या 144 आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठीच्या 114 अशा मिळून टोटल 385 जागासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपण आयोगाचं जर का बघितलं तर आयोग जनरली ज्या राज्यसेवेसाठीच्या 127 जागा आहे यामध्ये मुख्य परीक्षेच्या वेळेस वाढ ही करतच आलेले आहे. तर ह्यावेळेस पण तशी वाढ होईल अशी अपेक्षा आहेच. त्यानंतर अर्ज कधीपासून भरायची सुरुवात होणार आहे तर अर्ज हे 28 मार्चपासून आपण भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची दिनांक किती असणार आहे तर 27 एप्रिल. चलन भरण्याच्या पद्धती ऑनलाईनही असणार आहेत आणि स्टेट बँकेमध्ये पण तुम्ही जाऊन चलन भरू शकतात. त्यानंतर जे आहे ते विविध जे आरक्षण संदर्भात तरतुदी आहे त्या इथं नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये मग विविध प्रकारचे आरक्षण, खेळाडूंचे आरक्षण, दिव्यांग आरक्षण याबद्दलचं तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे महत्त्वाचा जो घटक आहे तो पात्रता हे वयोमर्यादा जी तुमची 1 जुलै 2025 ही तारीख जी आहे ती ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि यासाठी अराखीवसाठी 38 आणि राखीवसाठी 43 ही अशी आपली वयोमर्यादा आहे. त्यानंतर ज्या विविध काय अर्हता आहेत त्या दिलेल्या आहेत. पुढं आयोगाने परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत तर पूर्वपरीक्षा जी आहे ती ह्या तिन्हीसाठी संयुक्त रूपाने होणार आहे. म्हणजे राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी आणि वनसेवा पूर्वपरीक्षा ही एकच असणार आहे, परंतु जी मुख्य परीक्षा होणार आहे ती वेगवेगळी असणार आहे. तर त्यामध्ये मग जी राज्यसेवेची जी वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे तीमध्ये मुख्य परीक्षा ही 1750 आणि मुलाखत ही 275. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये मुख्य परीक्षा ही 400 गुणांची आणि मुलाखत 50 आणि वनसेवेसाठी 400 गुणांची ही मुख्य परीक्षा आणि 50. म्हणजे तुमची प्रिलिम्स जी आहे ती ही सर्वांसाठी एकच असेल, परंतु मुख्य परीक्षा या वेगवेगळ्या होणार आहेत राज्यसेवा, स्थापत्य आणि वनसेवेसाठी. त्यानंतरचा जो आहे की पूर्व परीक्षेला जेव्हा आपण अर्ज करणार आहोत त्या अर्ज करतानाच आपल्याला सेवांचा आपला आणि संवर्गांचा विकल्प द्यावा लागणार आहे. आणि जे आपण मुख्य परीक्षा ती तुमची राज्यसेवा असो किंवा वनसेवेसाठी जे तुम्ही मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय निवडणार आहात ते विषय आणि त्यांचे भाषेचे माध्यम हे आपल्याला पूर्वपरीक्षेचा आपण जेव्हा आता फॉर्म भरणार आहोत त्याच वेळेस तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता राज्यसेवेसाठी किंवा वनसेवेसाठी आपण माध्यम निवड करताना GS जे सामान्य अध्ययनचे जे 4 पेपर आहेत त्यासाठी जे माध्यम आपण निवडू तेच तुमच्या ऑप्शनलचे पण माध्यम असणार आहे. वैकल्पिक विषय आणि तुमचं सामान्य अध्ययन या दोन्हीसाठी. समजा तुम्ही सामान्य अध्ययन GSच्या 4 पेपरसाठी इंग्लिश हे माध्यम टाकलं असेल तर ऑप्शनल जो तुम्ही निवड कराल पॉलिटिकल राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र असो तो पण तुम्हाला इंग्रजीमध्ये द्यावं लागेल. किंवा मग तुम्ही इथं सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर आहेत त्यासाठी मराठी जर का माध्यम निवडलं तर तुम्हाला ऑप्शनल जरी राज्यशास्त्र असला तरी तुमचं माध्यम जे असणार आहे लिखाणाचं ते मराठी असेल. याप्रमाणे तुम्ही ती काळजी घ्यायची. वेगवेगळे माध्यम आपण टाकू शकत नाही. पुढचा जो भाग आहे त्यामध्ये आपण कोणत्या पोस्ट आयोगानं सध्याच्या या जाहिरातीमध्ये आहेत तर सहाय्यक राज्यकर टोटल जे आहेत ते 79 पदे, सहाय्यक कामगार आयुक्ताचे 1 पद, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची एकूण 2 पदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची 21 पदे, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी 3 पदे, त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची एकूण 15 पदे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब जे आहे त्यासाठी 1 पद, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कासाठी 1 पद आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी व तत्सम यासाठी एकूण 4 पदे. अशी जी राज्यसेवेची जी आहे ती एकूण 127 पदे आहेत. त्यानंतर मग
वनसेवा आणि अभियांत्रिकीसाठीची, स्थापत्य अभियांत्रिकी. तर होणारी जी राज्य परीक्षा 2025ची जी परीक्षा आहे ती आता वर्णनात्मक पद्धतीने आहे 28 सप्टेंबर रोजी. तर या मुख्य परीक्षेसाठी आपण आपल्या सारथ्य आय ए एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण मुख्य परीक्षेचे जे ॲनालिटिकल भाग असतो त्यानुसार जे आहे टॉपिक घेऊन आपण ते समजून सांगण्याचे प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. आपण सध्या सामान्य अध्ययन 2 जे आहे GS2 हे आपण सुरुवातीला विषय घेतलेला आहे, जो राज्यशास्त्र आणि पॉलिटी ज्याला म्हणतो आपण, तो जो भाग आहे तो आपण सुरू केलेला आहे. तर तुम्हाला मुख्य परीक्षेबद्दल काही शंका असतील किंवा याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं सारथ्य IAS यावर तुम्ही इथं लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आणि तुम्हाला काही शंका असतील की मेन्सचं जे मुख्य परीक्षा जी आता वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे, तर त्यासाठी जो महत्त्वाचा भाग असणार आहे आन्सर रायटिंगबद्दल आपण या यूट्यूब चॅनलवर जे ते सविस्तर असे लेक्चर टाकलेले तेही तुम्ही बघा. आणि तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्ही आता जाहिरात आलेली आहे, आपल्याला आता बिलकुल वेळ इकडे तिकडे टाईमपास करून आता चालणार नाही. तुम्ही अभ्यासाला सुरू करा. आणि तुम्हाला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने किंवा प्रिलिम्सच्या दृष्टीने काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.